काय तर भारी आहे ना. सॉरी यार, थोडा उशीर झाला. ते थोडं कामात गुंतलो होतो आम्ही. हा जरा उशीर झाला. अरे तुम्हाला काय लाज वगैरे वाटते का नाही रे? थोडासा उशीर झालाय का? 10-15 मिनिटं बोलून 4-5 घंट्यापासून गेलेत तुम्ही. आम्हाला काय रिकाम टवळे समजलं काय? काम धंदे नाही का आम्हाला? किती वेळ झाला रे आम्ही बसलो इथं? दे गाडी, ते जा तुम्ही कसं पण. यायला किती वेळपासून बसलोय? ठीक आहे, येतो. हा जा. सगळं मूड ऑफ केलंय ते इकडं. चल गाडी काढून जाऊ आपण. मामा येतो. अरे हा वाईट काय? चल चल लवकर. मला काही गरज नाही का तुझी? तू ना याच्यानंतर मला फोन वगैरे लावू नको. काही गरज नाही अशी पण तुझी. ठेव तू सारख्या खूप बघितल्या मुली. ठेव बस ना. अरे डी, सगळ्याकडून गलती होती रे. थोडं रागावर कंट्रोल ठेव ना. अरे मला कधी कधी भीती वाटते तुझ्या ह्या रागामुळे ना आपली मित्रता तुटेल म्हणून. अरे हो, आहे मी थोडं रागीट. आणि मी असाच आहे. माझ्यासोबत जर कोणी चुकीचं केलं ना तर मी डायरेक्ट नातच तोडतो. पण मला एक सांग, आपली इतक्या वर्षाची मैत्री आहे, कधी तुझ्यावर रागवलं का मी? नाही यार, कधी तुला उलटा शब्द काही बोललो? कधीच नाही. अरे भावा, तुझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. मी तुझ्यावर नाही रागू शकत कधी. आणि हा, त्या कर्णकडून मी एक गोष्ट शिकलेलो आहे. जो जीव लावतो ना त्याला जीवापाठ जीव लावायचा. तू टेन्शन नको घेऊ भावा. त्याला माहित होतं की मृत्यू समोर आहे, तरी तो पट्ट्या मागे नाही फिरला. तुझ्यासाठी हा भाऊ आहे ना, तिथपर्यंत राहील. तुला कुठंच सोडणार नाही. टेन्शन नको घेऊ माझ्या रागाचं. घे. फिरतो कोणी नाम म्हटलं माई माईक व्हायची नको मागायचं. अवघड आहे. पुन्हा